राजकारणात एखाद्या नावाची चर्चा होते, पण अहवालात ते नावच नसतं. मग सत्य नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया. पुण्यातील मुंढवा येथील महार वतन जमीन खरेदी प्रकरणावर अखेर स्पष्टता आलीय. या कथित गैरव्यवहारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव कुठेही नसल्याचं महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे यांच्या समितीच्या अहवालातून समोर आलं आहे. या व्यवहारात पार्थ पवार यांची कोणतीही स्वाक्षरी किंवा सहभाग आढळून न आल्यामुळे त्यांना पूर्णतः निर्दोष ठरवण्यात आलं आहे. मात्र या व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. अहवालानुसार अमेडिया कंपनीकडून तब्बल 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पण प्रश्न कायम आहे, अहवालाने सत्य मांडलं की राजकीय वादांना पूर्णविराम मिळेल? आता या प्रकरणावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला.